हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम। आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। गोंदिया जिला परिषद में भाजपा और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी राकापा का गठबंधन न केवल राजनीतिक चौंकाने वाला कदम है, बल्कि क्षेत्रीय राजनीति में नए समीकरणों का संकेत भी देता है। भाजपा के लायकराम भिंडारकर को अध्यक्ष और राकापा के सुरेश हर्षी को उपाध्यक्ष चुनना मिनी मंत्रालय में महायुति के शक्ति संतुलन की सूझबूझ भरी रणनीति को दर्शाता है। समीकरण की ताकत, सत्ता का खरीद। भाजपा का 30 सदस्यों का मजबूत आंकड़ा और राकापा के 8 सदस्यों का समर्थन इसे अभिज्ञ गठबंधन बनाता है। यह साझेदारी न केवल गोंदिया जिला परिषद में स्थिरता की गारंटी देती है, बल्कि दोनों दलों को सत्ता में अपनी पकड़ मजबूत रखने का अवसर भी प्रदान करती है। भाजपा ने अध्यक्ष पद पर अपना दबदबा कायम रखा, जबकि उपाध्यक्ष पद पर राकापा को मौका देकर एक संतुलन स्थापित किया। महायुति की रणनीति, कांग्रेस को बाहर का रास्ता। ये गठबंधन कांग्रेस के लिए एक बड़ा झटका साबित हुआ। 52 सदस्यीय परिषद में महज 13 सदस्यों के साथ कांग्रेस ने शुरुआत से ही कमजोर स्थिति में खुद को पाया है। भाजपा और राकापा के प्रभावी आंकड़ों और रणनीति के आगे कांग्रेस का मुकाबला करना असंभव हो गया, जिसके चलते उनके प्रत्याशियों ने नामांकन वापस ले लिया। भाजपा राकापा गठबंधन का प्रभाव एक स्थिरता का संकेत है। यह गठबंधन परिषद में स्थिरता सुनिश्चित करता है। गोंदिया जिला परिषद के मिनी मंत्रालय में सत्ता काबिज कर भाजपा ने अपनी शक्ति और प्रभाव को साबित किया है। दूसरी ओर राकापा के उपाध्यक्ष पद पर कब्जे ने यह दिखाया है कि वे सही समय पर सही कदम उठाकर सत्ता के समीकरण बदल सकते हैं। आज आपल्या जिल्हा परिषदेची समोरच्या 2.5 वर्षासाठी निवडणूक होती आणि आजच्या या निवडणुकीमध्ये महायुतीचे एकूण 40 लोक आणि काँग्रेस पार्टीची 13 लोक असे एकूण 53 लोकांनी अविरोध निवडणूक आणि आजच्या सर्वात म्हणजे मोठा इतिहास, पहिल्यांदाच या ठिकाणी अविरोध निवड आपल्या गोंदिया जिल्हा परिषदेची झाली। त्याबद्दल सर्व 53 जिल्हा परिषद सदस्य महायुती व जो विरोधी पक्ष म्हणून आपण काँग्रेसला समजतो त्यांनी सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये आणि अभूतपूर्व म्हणजे सहकार्य केलं। त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन आहे आणि त्यांचे स्वागत करतो आणि अध्यक्ष म्हणून त्यांचं आभारसुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो। आणि या ठिकाणी अध्यक्षपदी मला त्यांनी विराजमान केलं। सोबतच माझ्या जी जबाबदारीसुद्धा ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि या जबाबदारीच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील शेवटच्या घटकाच्या पर्यंत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत त्या कशा पद्धतीनं पोहोचतील याच्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने विचार करू आणि जुन्या ज्या काही योजना आहेत त्यासुद्धा आपण सुरू ठेवू आणि चांगल्या पद्धतीच्या सगळ्यांना 53 लोकांना घेऊन आपण विकास करूया असं या ठिकाणी आश्वासन सुद्धा करतो। यह गठबंधन न केवल एक मजबूत प्रशासनिक ढांचा तैयार करेगा, बल्कि दोनों दलों को जनता के बीच सकारात्मक छवि बनाने में भी मदद करेगा। भाजपा ने अध्यक्ष पद पर अपना प्रभुत्व बनाए रखते हुए एक बड़ा राजनीतिक दांव खेला, जबकि राकापा को उपाध्यक्ष पद देकर उनके समर्थन को मान्यता दी। प्रफुल्लभाई पटेल साहेब, राजेंद्र जैन साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये महायुती घडवून आली। महायुतीमध्ये याआधी 2.5 वर्ष जिल्ह्याच्या विकासाकरिता प्रफुल्लभाई पटेल, राजेंद्र जैन साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही जिल्हा परिषदेमध्ये काम केलं आणि त्याचप्रमाणे आत्ता पुन्हा मला उपाध्यक्ष म्हणून प्रफुल्लभाई पटेल साहेब, राजेंद्र जैन साहेबांनी संधी दिली। ज्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये शिक्षकाचा थोडा अभाव आहे, त्याला आपण शिक्षकाच्या अभावाला कसं 15 वित्त आयोग आहे, जिल्हा निधी आहे, याच्यामध्ये कशी भर देता येईल आणि आपल्याला स्वयंसेवक कसं घेता येतील, हा पहिल्यांदा माझी प्रायोरिटी असेल शिक्षण विभागाच्या माध्यमातून। दुसरं आरोग्याच्या माध्यमातून ज्या प्रकारे आरोग्य विभाग मंद गतीने चालत आहे, याला गती कशी देता येईल आरोग्य विभागाला। आरोग्य विभागामध्ये ज्या प्रकारे दीर्घाई चालतो
याला पण आपण प्राधान्य कसं देता येईल याकरिता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महायुतीच्या सर्व पदाधिकारी जे जिल्हा परिषदेमध्ये स्थापन झालेले आहेत आणि अध्यक्ष महोदय आहेत, सर्व पक्षाचे राजकीय नेते आहेत, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि सर्व आम्ही 53 जिल्हा परिषद सदस्यांच्या सोबत बसून आपण कशा प्रकारे चांगलं नियोजन करता येईल, चांगलं कसं गती देता येईल शिक्षण आणि आरोग्य विभाग याला आपण पाठपुरावा करू. त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे कामं होतात त्यावर पण आपण 53 जिल्हा परिषद सदस्याच्या निगराणीमध्ये कामं करू एवढंच आजच्या प्रसंगी मी सांगतो. आणि नेहमी आपले राजकीय गुरु प्रफुल्लभाई पटेल साहेब, राजेंद्र जैन साहेब आणि महायुतीचे सर्व नेते मंडळीच्या मार्गदर्शनामध्ये पुढे वाटचाल करू आणि जिल्ह्याचा चांगला विकास घडवून आणू एवढीच आजच्या प्रसंगी मी सर्वांना सांगू इच्छितो. यह गठबंधन शक्ति के संतुलन और सामरिक साझेदारी का प्रतीक है. यह स्पष्ट है कि भाजपा राकापा गठबंधन न केवल गोंदिया जिला परिषद को स्थिरता प्रदान करेगा बल्कि आने वाले वर्षों में क्षेत्रीय राजनीति का केंद्र भी बन सकता है. गोंदिया जिला परिषद का यह समीकरण यह साबित करता है कि राजनीति केवल संख्या का खेल नहीं बल्कि सामरिक समझ और सही समय पर सही निर्णय लेने की कला भी है. भाजपा और राकापा ने यह साबित किया कि वे भले ही विचारधारा में अलग हो लेकिन सत्ता और विकास के लिए साथ आ सकते हैं. गोंदिया से न्यूज फर्स्ट के लिए रवि आर्य रिपोर्ट. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें.